नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा कॅटेगरी वाईज मार्क सांगणार आहेत आणि रँक पण सांगणार आहे, ऑल ओव्हर इंडिया रँक। तर किती मार्कला गेलं होतं 2024 मध्ये थर्ड राऊंडचा मी आज कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जे काही आपले महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी आहेत तरी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही हा कट ऑफ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 2025 मध्ये आपल्याला किती मार्क हवे आहेत गव्हर्नमेंट सीटसाठी। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज मी आज सांगणार आहे। तर प्रथम आपण ST कॅटेगरीचं पाहूया। तर लास्ट राऊंडला म्हणजे जवळजवळ तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज आलेलं होतं आपलं गडचिरोलीचं, तर त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला मेल कॅटेगरीसाठी ST कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे मेलचा, तर त्याला मार्क 411 वरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे मिळालं होतं। आणि तेच त्याच्या विद्यार्थ्याचं ऑल ओव्हर इंडिया रँक जर आपण पाहू शकता तर 3,52,144 हा ऑल ओव्हर इंडिया रँक होता। त्याचबरोबर फिमेलसाठी आपण ST कॅटेगरीचं पाहूया। 410 मार्कला विद्यार्थ्याला तिथे फिमेलला सीट अलॉट झाली होती थर्ड राऊंडला आणि गव्हर्नमेंट कॉलेज हिंगोली। तर जे लास्ट इयरला जे नवीन कॉलेज आलेलं होतं लास्ट राऊंडला, तर त्या विद्यार्थ्याला तिथे 410 मार्कला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे त्या मुलीला ST कॅटेगरीसाठी। आणि त्या मुलीचा ऑल ओव्हर इंडिया रँक होता 3,53,997 हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीचा त्या विद्यार्थिनीचा। आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे मार्क बघूया। मेल मुलासाठी 539 हे मार्क होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, तिथे त्या विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झाली होती थर्ड राऊंडला आणि त्या विद्यार्थ्याचा रँक होता ऑल ओव्हर इंडिया रँक 1,52,069 हा त्या विद्यार्थ्याचा रँक होता। आणि त्याचबरोबर फिमेलचं आपण इथे मार्क पाहूया। SC कॅटेगरीचं तर 537 हे फिमेल कॅटेगरीला त्या विद्यार्थीला 537ला गव्हर्नमेंट सीट मिळाली होती आणि ऑल ओव्हर इंडिया रँक जर आपण पाहू शकाल तर 1,53,666 त्या विद्यार्थ्यांचा ऑल ओव्हर इंडिया रँक होता SC कॅटेगरीचा। दोन्ही विद्यार्थ्यांना हे न्यू जे कॉलेज आलं होतं आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, तर त्या विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झाली होती। त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी 594 मार्कला सीट अलॉट झाली होती आणि गव्हर्नमेंट कॉलेज भंडारा, तेही गेल्या वर्षी 2024ला भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन मिळालेलं आहे 594 मार्कला। आणि ऑल ओव्हर इंडिया रँक आपण पाहू शकता 84,108 म्हणजे 84,108 ला त्या विद्यार्थ्याला तिथे त्या रँक वरती ऍडमिशन मिळालेलं आहे। आणि फिमेलला आपण पाहू शकतो VJ कॅटेगरीची विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थीला पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे आणि मार्क पावलं तर 584 तर 584 मार्कला गडचिरोली कॉलेज मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थिनीचं ऑल ओव्हर इंडिया रँक 96,153 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि NTB च्या विद्यार्थ्यांचं आपण इथे पाहू शकतो तर मेलचं काढलेलं आहे मी 570ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली मिळालेलं आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा विचार केला तर 1,11,781 हा ऑल ओव्हर इंडिया रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली मिळालेलं आहे थर्ड राऊंडला। आणि फिमेलचा जर विचार केला तर 570ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली विद्यार्थीला मिळालेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा विचार केला तर 1,12,449 हा त्या विद्यार्थिनीचा रँक राहिलेला आहे। आणि त्यानंतर NTC तर तिथं आपण मेलचा विचार करूया तर थर्ड राऊंड मध्ये 611 मार्कला विद्यार्थ्याला तिथे गव्हर्नमेंट कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक विचार केला तर 64,385 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। त्याचबरोबर NTCचा फिमेलचा जर विचार केला तर 612 मार्क या विद्यार्थ्यांना 612 वरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा विचार केला तर 63,394 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि त्याचबरोबर NTD च्या विद्यार्थ्यांसाठी मेलचा मी काढलेला आहे 629 हे मार्क त्या विद्यार्थ्याला तिथे ऑल ओव्हर इंडिया मार्क 629 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मध्ये ऍडमिशन झालेलं आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 46,105 ला त्या विद्यार्थ्याला ऑल ओव्हर इंडिया रँक वरती ऍडमिशन झालेलं आहे। हे सगळं मी अगदी थर्ड राऊंडचं सांगत आहे। आणि त्याचबरोबर फिमेल कॅटेगरीच्या फिमेलला
615 मार्क 615 मार्क वरती विद्यार्थ्याला तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीच मिळालेला आहे आणि त्या पण तिथे ऑल ओव्हर इंडिया रँकचा जर विचार केला तर 59,880 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल वीकर जे सेक्शन मध्ये आपल्या EWS विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन होतं तर त्याही विद्यार्थ्यांचं मेलमधून जर विचार केला तर 606 मार्कला विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि त्याही विद्यार्थ्याला गडचिरोली हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं ऑल ओव्हर इंडिया रँक 70,480 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि फिमेलचा जर आपण विचार केला तर 606 मार्कला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा विचार केला तर 70,047 या रँकवरती विद्यार्थ्याला तिथे थर्ड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। हे झालं EWSचं। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी मी इथे काढलेलं आहे 630 मार्कला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक हे 44,775 ह्या विद्यार्थ्याचं रँक राहिलेला आहे। आणि त्याचबरोबर फिमेलचा जर विचार केला तर 630 ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीच मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं पण ऑल ओव्हर इंडिया रँक 45,566 हा तिथे विद्यार्थ्याला रँक राहिलेला आहे। आणि त्याचबरोबर SCBC जे आपली काही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळून त्या कॅटेगरीमधून ऍडमिशन झालेलं आहे लास्ट इयरला 2024 मध्ये तर त्या विद्यार्थ्याचं मेलचा मी कॅटेगरीचा काढलेला आहे मार्क काढलेला आहे ते 625 मार्क या विद्यार्थ्याला गडचिरोली मेडिकल कॉलेज हे मिळालेलं आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक जर पाहिला तर 49,513 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि फिमेलचा जर विचार केला तर 619 ला विद्यार्थ्यांना तिथे थर्ड राऊंडला ऍडमिशन झालेलं आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहे गडचिरोलीचंच आणि त्याही विद्यार्थ्यांचा ऑल ओव्हर इंडिया रँक इथे काढलेला आहे 55,806 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि त्याचबरोबर शेवटची जी कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आपण त्याला जनरल म्हणतो आणि त्यामध्ये मेलचं मी इथं काढलेलं आहे 632 मार्कला विद्यार्थ्याला तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणी तिथे ऍडमिशन झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे 43,241 हा ऑल ओव्हर इंडिया रँक आहे। आणि त्याचबरोबर फिमेलचं मी काढलेलं आहे ओपन कॅटेगरीचा 631 मार्कला त्या विद्यार्थ्याला पण सेम कॉलेज म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणी ऍडमिशन झालेलं आहे थर्ड राऊंडला आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा जर विचार केला तर 43,409 या त्या एवढ्या रँकला विद्यार्थ्याला तिथे थर्ड राऊंडला ऍडमिशन झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे मी पूर्णपणे 2024चा थर्ड राऊंडचा मी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ सांगितला आहे। तर अगदी खूप सारे आपले कॉलेजेस म्हणजेच जवळजवळ 9 ते 10 कॉलेजेस लास्ट इयरला 2024 मध्ये थर्ड राऊंडला नव्याने आले त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदाचा झालेला आहे आणि थर्ड राऊंड मध्ये खूप सारे गडचिरोली भंडारा आणि हिंगोली या ठिकाणी विद्यार्थी लागलेले आहेत। तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि जे काही आपले नवीन अपियर आता करत आहेत 2025 मध्ये विद्यार्थी एक्झाम देत आहेत त्याही विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण अगदी ह्या रेंजमध्ये असाल तर तुम्ही अगदी काळजी करू नका, तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल आणि जो काही गेल्या वर्षी जो काही थोडासा घोळ झालेला आहे त्यामुळे कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि काही बऱ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्यांना माहितीच आहे। पण मी विद्यार्थ्यांना सांगत आहे की तुम्ही या मार्कामध्ये तुम्ही जर +- घेऊन चलाल तर तुमचं नक्कीच हा सेफ स्कोर असणार आहे यात काही शंका नाही। तर मी तमाम आपल्या 2025 मध्ये जे अपियर करणारे विद्यार्थी नीट एक्झाम देणार आहेत जी 4 मेला आहे तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देऊन अगदी मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही कळेल की लास्ट इयरला थर्ड राऊंड मध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी किती मार्कला आणि किती रँकला ऍडमिशन क्लोज झालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण लक्षात येईल त्यामुळे अगदी तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा आणि तुम्ही स्वतः सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असं युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि तुम्हाला जर अगदी आमच्या व्हॉट्सअप लिंकला पण जॉईन व्हायचं असेल तर मी माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्यावरती पण तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। तो ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।